नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे चॅनल तेच मित्र 03 मित्रांनो. पुन्हा एकदा आपण एक नवीन ब्लॉग घेऊन आलो. तो आहे बाप्पाचं आगमन. तर आज तारीख आहे 15 ऑगस्ट आणि तुम्हाला सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तर 15 ऑगस्टला आज आपण परेल आणि गणसंकुल वर्कशॉपमधून जेवढे गणपती बाप्पा निघणार आहे तर टोटल तर लिस्ट आली आहे 80, 90, 100 गणपती बाप्पाचे. तर आपण जेवढं आपल्याकडून प्रयत्न होतो तेवढं तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये दाखवणार. तर ब्लॉग पुन्हा कंटिन्यू बघा आणि चॅनलला फर्स्ट टाइम तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करायला विसरू नका. गणपती बाप्पा मोरया. आता आपण जाऊया परेल वर्कशॉपमध्ये, परेल वर्कशॉपच्या बाहेर आणि बघूया तिकडचे काय अपडेट आहेत. एक गणपती बाप्पा निघाले, आपल्याकडून मिस झाला ऑलरेडी आणि आपण आज लई लेट झालो आहे. तर बाकीचे गणपती बाप्पाचे आगमन तुम्हाला दाखवतोच. ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि कमेंट करायला विसरू नका. गणपती बाप्पा मोरया. एक बाप्पाचं आगमन झालं मुलूंचा विघ्नहर्ता. खूप सुंदर अशी बाप्पाची मूर्ती आहे आणि परेल वर्कशॉपमधून निघाले. तर आम्ही लोक थोडं पुढे आले का तिकडे फुल बंदोबस्त आहे. तिकडे अलाउड नाही व्हिडिओ वगैरे काढायला, म्हणजे तिकडे पूर्ण पोलिसांनी बंदोबस्त केला. तुम्हाला दाखवतो मी. आणि बाप्पाची मूर्ती बघा, खूप सुंदर अशी बाप्पाची मूर्ती आहे. बघा इकडे क्राऊड जमा झाला आहे. तिकडे क्राऊड नाही म्हणून इकडे क्राऊड आला आहे. आणि आपण जाऊया अजून बघूया परेल वर्कशॉपमधून किती गणपती बाप्पाचे आगमन होत आहेत. मग आपण जाऊया गणसंकुल वर्कशॉपमध्ये. तर खूप सुंदर अशी बाप्पाची मूर्ती आहे. परेल वर्कशॉप आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता बंदोबस्त एकदम फुल भारीपैकी आहे. समोर कोणलाच वर्कशॉपच्या समोर उभा राहायला देत नाही. ऑपोजिट साईडला पण खूप सारा बंदोबस्त केला आहे लोकांनी, म्हणजे इकडे अलाउडच नाही. समोर साईडला उभा राहिला, या साईडला उभा राहिला, पब्लिक या साईडला उभं राहतोय आणि एकदम ऑपोजिट साईडला जिकडे तुम्हाला दिसते छत्री आणि तिकडे सगळे उभे राहतात. तर बंदोबस्त बघू शकता एकदम फुल कडकपैकी आहे. आणि आज 15 ऑगस्ट आहे, तर 17 ऑगस्टला चिंतामणी बाप्पाचं आगमन होणार आहे. तर केवढा बंदोबस्त असणार माहीत नाही. आणि पाऊस एवढा इथे पडताना मानव आणि मी भिजतोय. आता आपण चाललो आहे. प्लॅन आहे की आमचं जायला गणसंकुल वर्कशॉप इकडे तिकडे ब्रिजच्या खाली थांबू शकतो. आणि इकडे तुम्ही बघू शकता मंडळाचे पोरं, या साईडला पण पोरं आहे, या साईडला पण पोरं आहे. तर खूप सारे असे मंडळाचे इथे पोरं आहेत आणि अजून बाप्पांना बघायसाठी खूप जण थांबले पण आहे. आणि पाऊस तुम्ही बघू शकता, एवढा पाऊस आहे. ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. आपले बाप्पाचे जेवढे आगमन तुम्हाला दाखवणार आहे ब्लॉगमध्ये. खूप सुंदर असा पाऊस तर खूपच आहे आणि आम्ही लोक मानवानी आम्ही लोक दिसतो इकडे ब्लॉग बनवतो तुमच्यासाठी. आणि बाप्पाची मूर्ती बघा इकडे समोर येते आहे आणि खूप सुंदर अशी बाप्पाची मूर्ती तुम्ही बघू शकता बघा. आणि ते पोरं वाटतं मंडळाचे तुम्ही. आणि बाप्पा या साईडला आलेत. तर खूप सुंदर अशी बाप्पाची मूर्ती आहे. पाऊस तर खूपच आहे. खूप सुंदर असा पाऊस तर खूपच आहे आणि आम्ही लोक मानवानी आम्ही लोक दिसतो इकडे ब्लॉग बनवतो तुमच्यासाठी. आणि बाप्पाची मूर्ती बघा इकडे समोर येते आहे आणि खूप सुंदर अशी बाप्पाची मूर्ती तुम्ही बघू शकता बघा. आणि ते पोरं वाटतं मंडळाचे तुम्ही. आणि बाप्पा या साईडला आलेत. तर खूप सुंदर अशी बाप्पाची मूर्ती आहे. पाऊस तर खूपच आहे. परेल वर्कशॉप आणि परेल वर्कशॉपमध्ये तुम्हाला दाखवले 2 गणपती बाप्पाचे आगमन झाले. तर अजून गणपती बाप्पाचे खूप आगमन आहे, पण आम्ही लोक इकडे थांबू शकत कारण का पाऊस एवढा पडतो ना. आम्ही तर भिजावी चाललं आहे गणसंकुल वर्कशॉपच्या इकडे. आणि गणसंकुल वर्कशॉपच्या इकडून जेवढे परेल वर्कशॉपचे गणपती बाप्पाचे आगमन दिसतील ना तुम्हाला तेवढे सगळे आम्ही कव्हर करायला प्रयत्न करणार आहे. मानव पण इथे फुल भिज आहे, मी पण पूर्ण भिजलो आहे. चाललो आता आम्ही तिकडे पुढे. आणि तिकडे बघा की काय अपडेट आहे तिकडचं. आता फिलहाल तर तिसरा गणपती निघाला, पण तो त्या साईडला गेला तर पावसामुळे आम्ही दाखवला नाही. आता एवढा जर पाऊस आहे, आता अर्धे भिजलो. आता आम्ही चाललो. हायवे बंद केलं बघू शकतो बघा, हायवे पुरा बंद केला. आम्ही भिजत ब्लॉग म्हणतोय. तर चाललो आम्ही जस्ट गणसंकुल वर्कशॉपच्या इकडे आणि तिकडचे अपडेट तुम्हाला दाखवतो. ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. पोलीस लाईन बाप्पाचं आगमन झालं आहे. अंधेरी पोलीस लाईनचा राजा. खूप सुंदर अशी बाप्पाची मूर्ती बघा. पूर्ण बाप्पाला कव्हर करून बघू शकतात. कारण इकडे पाऊस एवढा पडतो. आम्ही छत्री पण आणली आहे. मानव पण इकडे ब्लॉग बनवत आहे आणि आम्ही पण इकडे आहे. तर इकडे बघू शकता तुम्ही बाप्पाचं खूप सुंदर अशी बाप्पाची मूर्ती आहे आणि बाप्पाचं आगमन झालं आहे खूप सुंदर असं. बघा बाप्पा चाललं आहे पुढे पुढे आणि प्लॅस्टिकने पुरा कव्हर केलं आहे. जस्ट बीचच्या खाली आलोच आहे. पेट्रोल पंपच्या इकडे पेट्रोल पंप आहे समोर. आणि अजून एक बाप्पाचं आगमन झालं तुम्ही बघू शकता इकडे. आणि आपलं दर्शन पण झालं बाप्पा येतात. पुढे पुढे तुम्हाला दाखवतो. ब्लॉगमध्ये राहा कंटिन्यू. खूप सुंदर अशी बाप्पाची मूर्ती बघू शकता. कुर्ल्याचे बाप्पाचं नाव कुर्ल्याचा बाप्पा आहेत आणि खूप सुंदर अशी बाप्पाची मूर्ती बघू शकतात. आणि इकडे सगळे लोक आहेत आणि खूप सुंदर अशी बाप्पाचं दर्शन झालं आणि आगमन पण झालं आहे.
तर अजून बाप्पा तुम्हाला दाखवतो, कंटिन्यू ब्लॉग बघत राहा. इकडे आलो आहे आणि इकडे बाप्पाची खूप सुंदर अशी बाप्पाची मूर्तीचं आगमन झालं आहे. बघू शकता बाप्पाचं नाव तुम्हाला दाखवतो पुढेच. खूप सुंदर असं बाप्पाची मूर्ती बघू शकता तुम्ही बघा. आणि सगळी बघू बाहेर धारावीची बाप्पाची मूर्ती आहे. खूप सुंदर अशी मूर्ती आहे, धारावीची आहे. धारावीचा गणपती आहे. खूप सुंदर अशी बाप्पाची मूर्ती बघू शकतात. आणि बाप्पाचं आगमन झालं आहे, फायनली बाहेर आले आहेत. आणि इकडे पण क्राऊड आहे ते बघू शकतात. बाप्पाची मूर्ती आणि क्राऊड आहे गाडी. इकडे पण बंदोबस्त आहे, पण एवढा पण बंदोबस्त नाही बघू शकतात. आणि पुढे गेला आहे खेतवाडीचा लंबोदर, तुम्हाला दाखवतो ब्लॉगमध्ये राहा. आता चाललो आपण खेतवाडीचं लंबोदर बघायला. खूप सुंदर असं बाप्पाचं आगमन झालं. तुम्ही आता बघितलं गणेश उत्सवामधून धारावीचा गणाधीश. खूप सुंदर बाप्पाची मूर्ती आपल्या समोर आहे, तो खेतवाडीचा लंबोदर आहे. खूप सुंदर बाप्पाची मूर्ती ही पण आम्ही पाठवून बघितले. पुढून बघूया आणि तुम्हाला पण दाखवतो. ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि कमेंट करायचं गणपती बाप्पा मोरया तर नक्की करा. आपण जाऊया. खूप सुंदर अशी बाप्पाची मूर्ती बघू शकतात. केजी काळाच्या बाप्पाची मूर्ती असते ना तशी बाप्पाची मूर्ती आहे. खूप सुंदर अशी बाप्पाचा मूर्ती आपलं दर्शन झालं आहे. आणि चालले बाप्पा पुढे पुढे चालले गर्दी बघा. खूप सुंदर अशी बाप्पाची मूर्ती आहे बघा. दर्शन झालं आहे लंबोदर खेतवाडीचा. खूप सुंदर अशी बाप्पाची मूर्ती खूप सुंदर अशी बाप्पाची मूर्ती बघू शकता तुम्ही. इकडे बाप्पा हातात झेंडा दिला आणि खूप सुंदर अशी बाप्पाची मूर्ती. बाप्पा चालले पुढे पुढे आणि इकडे मंडळाची पोराची मूर्ती बघा पुढे दाखवला. आणि आता इकडे माहिती पडलं खेत मित्रांनो तुम्हाला आता खेतवाडीचा लंबू दाखवला. आम्ही लोक पुढे तुम्हाला दाखवला आगमन मिस केलं म्हणून. आता आम्ही लोक जात होते पुढे पुढे. मानवनी मला फोन केला की लगेच पाठी आहे, 2 गणपती बाप्पाचे आगमन झालं. म्हणजे तो गणपती बाप्पा अटेंड करायला गेले तर इकडे गणपती बाप्पा मिस होणार म्हणून तुम्हाला दाखवतोय. बाप्पा निघाले नाही जस्ट गेटवर तुम्हाला दाखवतो. ब्लॉग कंटिन्यू बघा. मित्रांनो बघा तुम्ही बघू शकता बघा या साईडला गणपती बाप्पा निघाले आहेत. तर हा गणपती बाप्पा एक मिस नाही झाला आहे, तुम्हाला दाखवतो मी पुढे जाऊन. आणि इकडे पण गणपती बाप्पा निघत आहेत. इकडे तुम्ही सगळे लोक रेडीमध्ये. तुम्हाला हा गणपती बाप्पाचा दर्शन दाखवतो. खूप सुंदर अशी बाप्पाची मूर्ती पाठवून दिसते. तर पुढून बघा खूप सुंदर अशी बाप्पाची मूर्ती दिसेल, दाखवतो तुम्हाला पुढे. खूप सुंदर अशी बाप्पाची मूर्ती आहे. मुंबईचा इच्छापूर्ती बघू शकता तुम्ही बघा. खूप सुंदर बाप्पाची मूर्ती आहे. आणि इकडे क्राऊड तर खूप आहे बघा. इकडे बोट पण घेऊन उभे आहे आता मला बघा. जे बाप्पाच्या घरात माळ आहे आगमन झालं तुम्ही बघू शकता. ते बघा आत्ता जस्ट झालं आहे परेल वर्कशॉप गणेशपूर वर्कशॉपमधून. आणि खूप सुंदर अशी बाप्पाची मूर्ती तुम्ही बघू शकतात बघा. दोन्ही बाप्पाची मूर्ती आणि ती बाप्पाचं नाव आहे दाखवतो मी तुम्हाला. आणि पाठून पण अजून एक बाप्पाचं आगमन झालं. म्हणजे टोटल 3 गणपती बाप्पाचं आगमन झालं एका टायमाला. आणि या बाप्पाचं नाव तुम्हाला दाखवतो तुम्ही. मुंबईचा लंबोदर खूप सुंदर अशी बाप्पाची मूर्ती आहे बघू शकता. तुम्हाला दर्शन दाखवलं. खूप सुंदर असं ग्रेट भेट झाला दोघांचा. आपल्या मुंबईचा इच्छापूर आणि मुंबईचा लंबोदर. खूप सुंदर अशी बाप्पाची मूर्ती आहे बघा. खूप सुंदर मूर्ती आहे बाप्पाची. आणि पार्टी आहे ती अजून एक बाप्पाची मूर्ती निघाली त्या साईडून. ते अजून बाप्पाची मूर्ती येते ती पुढे पुढे मला वाटतं त्या साईडला जाईल. ते ऑपोजिट साईडला तुम्हाला कवर करायला दाखवीन मी बाप्पाची मूर्ती. मुंबईचा इच्छापूरची खूप सुंदर अशी बाप्पाची मूर्ती आहे. आणि इकडे आली बाप्पाची ती पण बाप्पाची मूर्ती इथे आली आहे. तर तुम्ही कंटिन्यू ब्लॉग बघत राहा. आणि ती बाप्पाची मूर्ती नाव पण मुंबईचा इच्छापूर्ती. आणि तुम्हाला माहीत आपला हा बाप्पाचा आगमन ग्रेट भेट झाला. खूप सुंदर असा बाप्पाचा ग्रेट भेट झाला तुम्ही बघू शकतात. खूप सुंदर. आणि पाठवून येतोय अजून एक बाप्पा आदेशच्या रूपामध्ये. खूप सुंदर अशी बाप्पाची अजून एक मूर्तीचं आगमन झालं आहे. तुम्हाला दाखवला पाठची तिसरी मूर्ती ती बाप्पाची मूर्ती आली आहे पुढे. आणि खूप सुंदर अशी बाप्पाची मूर्ती आहे. अजून बाप्पाची ग्रेट भेट होत आहेत. खूप सुंदर सुद्धा बाप्पाची मूर्ती आहे. आणि लेबर कॅम्पचा
लेबर काय तर सुख करताय. बाप्पाची मूर्ती आहे, खूप सुंदरशी बाप्पाची मूर्ती आहे. आणि हा बघा, हा आपला मित्र भेटलाय प्रथमेश. ब्लॉग बनवतो नाही पण व्हिडिओ काढतोय. एडिटर काय एडिटर? घरी जाऊन झोप चल एडिटर. खूप सुंदर अशी बाप्पाची मूर्ती आहे. आणि इकडे मुंबईच्या इच्छापूर्ती अजून पण बाप्पा निघतात, तुम्हाला दाखवतो. आम्ही कधी इकडे थांबलो वर्कशॉप समोर समोर. आणि इकडे खूप सुंदर अशी बाप्पाची मूर्ती आहे. मरूर पाईपलाईनचा महाराजा. तुम्ही थांबा, तुम्हाला दाखवतो. तेव्हा पुढे त्या बाप्पाची मूर्ती हे बघा, महादेवच्या रूपात आहे. खूप सुंदर अशी बाप्पाची मूर्ती आहे. आणि तुम्ही बघू शकता बघा, खूप सुंदर बाप्पाची मूर्ती आहे. बघा, खूप सुंदर बाप्पा दर्शन झालं आहे. आणि खूप सुंदर अशी बाप्पाची मूर्ती आहे. आणि इकडे तुम्ही खाली बसू शकता बघा, इकडे बाप्पाची मूर्ती निघाली गणसंकुल वर्कशॉपमधून. फोर्टचा महाराजा, खूप सुंदर बाप्पाची मूर्ती आहे. बाप्पाची मूर्ती पुढे पुढे येते आणि बाप्पाचं आगमन खूप सुंदर लवकर येणार आहे. महाराजा बाप्पाचं आगमन होतंच आहे. आता गणसंकुल वर्कशॉपमधून बाहेर आलेच आहेत. आणि खूप सुंदर अशी बाप्पाची मूर्ती आहे. बघू शकते बघा, खूप सुंदर असं प्रभाळ पण एकदम मोठा आहे. खूप सुंदर, खूप सुंदर. यांनी मूर्ती बनवली जे ट्रॉलीवरती आहेत. यांनी मूर्ती बनवली आहे. खूप सुंदर बाप्पाची मूर्ती आहे. फोर्टचा महाराजा गदा आहे, तो पण खूप सुंदर असा. आणि खाली फ्लावर आहे. खाली खूप सुंदर अशी बाप्पाची मूर्ती आहे. हे बघा, खूप सुंदर. आणि क्राऊड तर आज पण आहे, नाही वाटून मग क्राऊड तर खूप आहे. बघू बघा, क्राऊड बघा, क्राऊड तर खूप आहे इकडे. आणि बाप्पाची मूर्ती खूप सुंदर. तुम्हाला कशी वाटली बाप्पाची मूर्ती नक्की कमेंट करून सांगा. झाला आहे मुंबईचा विक्रेता. खूप सुंदर अशी बाप्पाची मूर्ती आहे. बघू शकता तुम्ही, हातामध्ये फ्लूट दिलं आहे. आणि या साईडला फ्लावर आहे बाप्पाचा. खूप सुंदरसं वाटतं बाप्पाची मूर्ती. आणि निघते गणसंकुल वर्कशॉपमधून. आता गेट खुलेल तर बाप्पाची मूर्तीचं आगमन होईलच खूप लवकर. आणि दर्शन पण बाप्पा झालं आहे. आणि ऑलमोस्ट गेट खुलला. खूप सुंदर खाली असा फ्लावर दिला आहे. बाप्पा फ्लावरवरती उभे आहेत, एका पायावरती. खूप सुंदर असा बाप्पाचा रूप दिला आहे. खूप सुंदर मुंबईचा विघ्नहर्ता. खूप सुंदर बाप्पाची मूर्ती. आले बाप्पा, येतात पुढे, येत आहेत. खूप सुंदर, खूप सुंदर मुंबईचा विघ्नहर्ता बाप्पाची मूर्ती. खूप सुंदर, खूप सुंदर अशा बाप्पा. अजून एक बाप्पा आगमन झालं गणसंकुल वर्कशॉपमधून. आणि खूप सुंदर बाप्पाची मूर्ती तुम्ही बघू शकता. येते पुढे पुढे. नाव माहिती नाही, नाव बाप्पा पुढे जसं तुम्हाला सांगतो बाप्पाचं नाव काय आहे. खूप सुंदर बाप्पाची मूर्ती. जसं आता गेट खुललाच आहे. आणि इकडे क्राऊड बघा, सगळे फोन ऑन आहे, सगळ्यांचे फोन ऑन आहेत. वरती पण जेवढे पण लोक आहेत सगळ्यांचे फोन ऑन आहेत. खूप सुंदर बाप्पाचं आगमन झालं आहे. बघू शकता तुम्ही लोक. आता येतील बाप्पा बाहेर आणि तुम्हाला नाव सांगतोच मी. मित्रांनो, बाप्पाची मूर्ती खूप सुंदर अशी बाहेर आली आहे. तुम्हाला दाखवला. खूप सुंदर स्मोक पण बोलला. बाप्पाचं नाव तुम्हाला सांगतो मी, अजून समजत नाही बाप्पाचं नाव काय, पण खूप सुंदर बाप्पाची मूर्ती आहे. जसं तुम्ही बघा, आले बाप्पा. काहीतरी पडल्यावर ना, पण ठीक आहे. बाप्पा आले, सगळं चाललं पुढे पुढे. खूप सुंदर बाप्पा आगमन झालं. खूप सुंदर बाप्पा आगमन झालं. आणि पाठून बाप्पाचे मूर्त्या निघतात आहे. तर ब्लॉग कंटिन्यू बघा. तुम्हाला ब्लॉगमध्ये आपल्याकडून जेवढा होईल तेवढा आपण आज तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर ब्लॉग कंटिन्यू बघा. खूप सुंदर बाप्पाच्या मूर्तीचं आगमन झालं आहे. बाप्पा गेला होता जस्ट पुढे. आणि अजून गणपती बाप्पा निघत आहेत. तर मानव इकडे लिस्ट काढतो कुठचे गणपती बाप्पा बाकी अजून. आणि भाऊ काय बोलणार? हे असं उभं राहायला लागतो बघा, असं टेकून उभे राहिले आहेत. आणि ब्लॉग तुम्ही उभे राहिले, दररोजचे नाही राहते, मध्ये उभं राहिले. तर आता असे कसे उभे आम्ही लोक दररोजचं असं एकदम सेंटरमध्ये आम्ही उभे राहतो. पण आज एकदम टेका घेऊन उभे आहेत. खूप सुंदर असं मेहनत करतात. पावसाने आपल्याला आम्ही आता ब्रिजच्या खाली. आणि पाऊस तर खूप आहे बघा, पाऊस वल्ला तर पाऊस तर खूप पडतो. आमचं आगमन झालं. सुंदर असं बाप्पाचं आगमन झालं आहे. बघू शकता तुम्ही. फुल चंद्रावरती बाप्पा बसलेत, थोडं वरती बसले. आणि खूप सुंदर असं बाप्पाचं आगमन झालं आहे. बाप्पाचं नाव काय बाप्पाचं?
पोटचा लाडका, खूप सुंदर अशी बाप्पाची मूर्ती आहे. पोटचा लाडका, खूप सुंदर बाप्पाची मूर्ती आहे. पोटचा लाडका, खूप सुंदर, खूप सुंदर. आगमन झालं, दर्शन झालं आपल्याला. खूप सुंदर बाप्पाची मूर्ती जय महाराजच्या रूपामध्ये. खूप सुंदर बाप्पाची मूर्ती आहे. पुढे पुढे येते बाप्पाची मूर्ती आणि मंडळाचं नाव पण दाखवून थांबायचं. घाटकोपरचा विघ्न होता. खूप सुंदर बाप्पाची मूर्ती. घाटकोपरचा विघ्न होता बाप्पाचं. खूप सुंदरचं आगमन झालं आहे आणि दर्शन पण झालं आहे. आणि अजून एक गणपती बाप्पा निघतो आहे गणेश वर्कशॉपमधून, म्हणून थांबलो. एक लास्ट आहे, मग आपण तिकडून जाऊ डायरेक्ट परेल वर्कशॉपला. पोटचा विघ्नहर्ता बाप्पाची मूर्ती, खूप सुंदर अशी. आणि बघा इकडे पोरा आहे. पोटचा विघ्नहर्ता, खूप सुंदर बाप्पाची मूर्ती. तुम्हाला असं वाटलं नक्की कमेंट सांगा. भारीच, एकदम भारी बाप्पाची मूर्ती. निघाले परेल वर्कशॉपमधून आणि चाललो पुढे पुढे. आणि आपण आता चाललो आहे पुढे. असं चाललं कंकर. आता गणसंकुल वर्कशॉपमधून एकच गणपती बाप्पा आहे. लेबर कॅम्पचा लाडका शाळेत तुमचा गणपती बाप्पा आहे. लेबर कॅम्पचाच आहे, पण थोडा लेट होईल बाप्पाला. तर आपल्याला बाप्पा या साईडला भेटणारच, तर तुम्हाला तो बाप्पा दाखवतोच. लेबर कॅम्पचा पुढचा जो आहे तो. आणि परेल वर्कशॉपमधनं खूप गणपती बाप्पा निघतात, खूप गणपती बाप्पा निघतात. तर आपण चाललो परेल वर्कशॉपला पुन्हा एकदा. पाऊस तर येतच आहे, पण तरी पण चाललो आपण. पॉवर बँक लावलंय, जनरेटर लावून फिरते बघा, वायर बिअर अशी लटकते. आता चार्जिंग जनरेटर थोडा 2 मिनिटं गाडीकडे दिलाय. आणि खूप सुंदर असे बाप्पा निघतात जनरेटर. आणि खूप गणपती बाप्पा निघतात. खूप सुंदर सुंदर गणपती बाप्पा निघतात. कोणता पाळापाळी होते इकडून. तर ब्लॉग कंटिन्यू बघा. चालू बरे वर्षाला परत. तर तिकडे बघा गणपती बाप्पा खूप सुंदर निघतात. दाखवतो तुम्हाला. बाप्पाचं अजून आगमन झालं आहे. कृष्णनगरचा राजा, खूप सुंदर असा बाप्पाची मूर्ती आहे. तुम्हाला दाखवतो इकडे ढोल तसा वाजतोय, पुणेरी वाजतोय खूप सुंदर असा. पण आता पाऊस आहे म्हणून आतमध्ये थोडं पाठी आलं. आणि बाप्पा पुढे पुढे येत आहेत. तिथून तुम्हाला प्लॅस्टिक टाकलं बाप्पा. खूप सुंदर अशी बाप्पाची मूर्ती आहे. दुसरी बाप्पाची मूर्ती आली आहे. कृष्णनगरचा राजा इकडे या साईडला, म्हणून बाप्पाची एक मूर्ती आगमन झालं तुम्हाला दाखवतो मी. खूप सुंदर असं गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे. खेतवाडीचा गणाधीश, खूप सुंदर बाप्पाची मूर्ती आहे, पण प्लॅस्टिकने पुरा कव्हर केले. आणि तुम्ही बघतात तिकडे सगळे लोक धावतात फक्त पावसात बाप्पाच्या आगमनासाठी एक व्हिडिओ काढायला. तर अशीच बघा बाप्पाची खूप सुंदर अशी बाप्पाची मूर्ती आहे. बघा कसे मेहनत घेऊन चालले आहेत बघा. तोळा गल्लीमध्ये बसतो गणपती बाप्पा, खेतवाडीचा गणाधीश. खूप सुंदर बाप्पाची मूर्ती आहे. आणि तुम्हाला तो गणपती बाप्पा दाखवतो. तो आहे, दाखवतो पुढे जाऊ. खूप सुंदर बाप्पाचं आगमन झालं आहे. आणि बँजोचा हा 2 बँजो, तिसरा सेटअप लागतोय. माईकचे बीट्स आहेत. खूप सुंदर कृष्णनगरचा राजा, खूप सुंदर बाप्पाचे. तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. आणि खूप सुंदर बाप्पाची मूर्ती आहे. फायनली परेल वर्कशॉपला पोहोचला. आणि खूप सुंदर अशी बाप्पाची मूर्ती आहे. बहुशेक तुम्ही परेल वर्कशॉपमध्ये निघते. आणि बाप्पाची सोंड तर खूप सुंदर अशी मूर्ती आहे. बाप्पाचं आगमन होतं आहे. एकदमच खूप सुंदर अशी बाप्पाची मूर्ती आहे. पॅक केलं आहे प्लॅस्टिकनी. एकदमच खूप सुंदर. आणि अजून बाप्पा पण निघतात परेल वर्कशॉपमधनं. आपण तुम्हाला दाखवतो. एक बाप्पाचं आगमन झालं आहे परेल वर्कशॉपमधनं, पण बाप्पाचं नाव नाही माहिती कुठचं आहे, पण तुम्हाला पुढे जाऊन दाखवतोच. या साईडनी येणार आहे बाप्पा. तिकडे काका बोलता या साईडनी या साईडला बाप्पा येणार. तुम्हाला दाखवतो मी. ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. अजून 3, 4, 5 बाप्पा बाकी आहेत, पण जेवढ्या आपल्याने होईल तेवढा तुम्हाला मी कव्हर करून दाखवणार आहे. तर बाप्पा येतं या साईडला.
बाप्पाचं आगमन झालं आहे. ते बोईवाड्याचा महाराजा खूप सुंदर अशी बाप्पाची मूर्ती आहे, पुढे पुढे येते आणि खूप सुंदर बाप्पाचं आगमन झालं आहे. अजून बाप्पाचे मूर्त्या यायचे बाकी आहेत म्हणून आम्ही लोक थांबलेत आणि तुम्हाला एक एक बाप्पाच्या मूर्तीचं आगमन दाखवतं. खूप सुंदर असं आगमन होतं बाप्पाचं. तर बघा, बघू शकता, बघा झालं आहे. खूप सुंदर अशी बाप्पाची मूर्ती आहे. बघू एका पायावर उभी आहे बाप्पाची मूर्ती, खूप सुंदर येत आहे तिकडून. बाप्पाचं आगमन झालं आहे फायनली. येत आहे बाप्पा बाहेर. हां हेचा आवाज येतो, हेचा डबल आवाज. खूप सुंदर बाप्पाची मूर्ती आहे. ती पण या साईडला यायला पाहिजे बाप्पाची मूर्ती, ती पण या साईडला यायला पाहिजे. बाप्पाची मूर्ती जस्ट आता बाहेर येतेच आहे, पुढे पुढे आलीच आहे आणि तुम्हाला नाव सांगतोच. खूप सुंदर अशी बाप्पाची मूर्ती आहे, कमळावर उभी आहे आणि हातामध्ये बासुरी आहे. खूप सुंदर अशी बाप्पाची मूर्ती. बघा पुढे पुढे त्याचं नाव तुम्हाला दाखवतो मी. बाप्पाची मूर्ती हळमी लेनचा राजा, बाप्पाची मूर्ती तुम्हाला दाखवली जातात. चालल्या पुढे पुढे आणि क्राऊड तुम्ही बघू शकतात. बाप्पाचे खूप सारे क्राऊड आहे आणि अजून बाप्पाची मूर्ती एक निघणारच आहे तिकडून कांदेल. खूप गणसंकुल उत्सवच्या इकडे आणि तिकडून तुम्हाला जसं मी बोललेलो की आपला बाप्पा एक निघतोय, तो लेबर कॅम्पचा. तो लेबर कॅम्पचा घराधीश आहे आणि ते बाप्पा निघाले. एक अर्धा तास झाला बाप्पाला निघून, पण अजून आले नाही पुढे. आम्हाला वाटलं पर्यवेक्षणाला भेटेल. पर्यवेक्षकमधून एकच गणपती बाप्पा बाकी आहे, ते दहीसरचा श्री, पण तिला 8-9 वाजता गणपती बाप्पाच्या आगमनाला. म्हणून आम्ही लोक बोलले लई टाईम होणार. तर आम्ही चालू लेबर कॅम्पचा गणाधीश बघायला. तुम्हाला दर्शन दाखवतो बाप्पाचं करतो. खूप सुंदर बाप्पाची मूर्ती आम्ही लोकांनी लाईव्हवर बघितला, फोटो बघितले. तर आपण चाललो आहे गणसंकुल उत्सवच्या इकडे. ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. लास्ट बाप्पाचा आगमन दाखवणार आहे. बँजो बिंजो पूर्ण वाजतं धूम धडाक्यामध्ये, धूम धडाक्यामध्ये वाजते, फुल धूम धडाक्यामध्ये वाजतंय. जाऊया बाप्पाचं आगमन दाखवतो, दर्शन दाखवतो. खूप सुंदर, कंटिन्यू राहा. मुंबई साऊ लेबर कॅम्प. खूप सुंदर अशी बाप्पाची मूर्ती आहे, येतेच आहे बाहेर तुम्ही बघू शकता. बघा आणि इकडे कृष्णाचं नगरचं राजा बाप्पाची मूर्ती येते वाजवत. खूप सुंदर बाप्पाची मूर्ती आहे, खूप सुंदर. आली आहे पुढे पुढे. बाप्पाचं आगमन खूप सुंदरपैकी झालं आहे. तुम्ही लोक खूप सुंदर बाप्पाची मूर्ती. मुंबईचा शाहू आणि बँजो. आपला आवाज आपलाच पाहिजे. तर मित्रांनो आजचा वेळ आपण इकडे थांबूया. मी तुम्हाला जसं सांगितलेलं पहिला की आपण चाललो आता लेबर कॅम्पचा गणराजकडे, पण तो गणराज आपल्याला नाही भेटला. बाप्पा मूर्तीला निघायला टाईम लागेल, तर म्हणून साईडला बाप्पाची मूर्ती ठेवलेली. तर शायद काय प्रॉब्लेम असेल म्हणून बाप्पाची मूर्ती नाही निघाली. तर आपण तो गणपती बाप्पा नाही, पण आपल्याला 2-3 गणपती बाप्पा अजून भेटलेत. जसं की फुलाचा बाप्पा, खूप सुंदर बाप्पाची मूर्ती होती. आणि असेच बाप्पा बघायला आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. 17 ऑगस्टला पण बाप्पाच्या आपल्या आगमनचा ब्लॉग येणार आहे, चिंतामणी बाप्पाच्या आगमनचा. तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि असेच ब्लॉग आपल्या चॅनलवर येत राहणार आहे. कमेंट नक्की गणपती बाप्पामध्ये तर नक्की करा आणि सबस्क्राईब नक्की सबस्क्राईब करून ठेवा. आपल्या अजून असे बाप्पाचे ब्लॉग येत राहणार आहे. भेटूया एक नवीन ब्लॉगमध्ये. बाय.